ए कल्पना, आज लय बोर झालो, लवकर जेवण वाढून आण. जेवण तर मी तुम्हाला आणते, पण माझी एक गोष्ट लक्ष देऊन ऐका. मी तुमच्या आई सोबत नाही राहू शकत. माझे आणि तुमच्या आईचे भांडणं झाले, मला नाही वाटत त्यांच्यासोबत माझं कधीतरी बनन म्हणून. अरे कल्पना, तुला तर माहिती आहे या जगामध्ये आपले वडील राहिले नाही आणि का जे काही आहे ते आपली आईचे. जर मी या आईपासून आलं जर झालो तर ह्या जगाचे लोक मला काय म्हणतील. अगं कल्पना, मग आपल्याशिवाय आईला आहे तरी कोण, आणि तसं बी आई कुठं जाईन, आणि तुझी कमालच झाली. ते सगळं मला काय माहित नाही. ते तुमच्या आई ना, ते तुम्ही बघायचं. अरे मी लय दिवसापासून बघतो, जेव्हापासून तुझं लग्न झालं का तेव्हापासून तुला नाराज दिसायला लागला. सगळं ठीक आहे ना? अरे यार, तुला कसं सांगू, तुझ्या वहिनीचं आणि आईचं बिलकुल जमत नाही. दिवसभर आईची आणि तिचे भांडणच असतात, त्याच्यामुळे मला लय टेन्शन येते यार राहुल. तुला माहिती आहे का राहुल, प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं लग्न झाल्यावर बायकोनं आणि आईना सोबत राहावं म्हणून. आणि हा राहुल, हेच नाही, डोळीनं हसत खेळत राहावं, टी व्ही बघावं. ज्यावेळेस आपलं पोरगं कामून घरी येतं आणि त्यावेळेस ते वातावरण बघतं ना, आणि हा राहुल, असं जर वातावरण तिने जर बघितलं ना, पोरगं उलटं खुश होतंय आणि 2 घास शिल्लक खातंय. जरी मुलगा कामाला गेला ना, त्याचं मन लय खुश असतंय. आणि घरचं जर वातावरण बरोबर नसलं ना, आणि हा राहुल, जर असं वातावरण नसलं ना, आणि बायकोचं आणि आईचं भांडण जर असलं ना, तर कोणत्याही घरामध्ये केव्हाच कोणताच मुलगा खुश नसतो. आणि हा राहुल, त्याचं आयुष्य असंच जातंय बायकोला आणि आईला समजून सांगण्यामध्ये. जर त्या दोघीनं जर समजून नाही घेतलं ना, खरंच एका मुलाला त्या घरातल्या लय आयुष्यभर टेन्शन असतं. पण राहुल, ही गोष्ट त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. पण जाऊ दे, प्रत्येक घरी ही गोष्ट असतेच.